परब सभापती महोदय, हे दोन वेगवेगळे विषय एकत्र झाले आहेत. एक तर पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रदूषणाचा प्रश्न रेडी मिक्सच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे आणि हिंजवडीचा तुमच्या गाड्यांच्या माध्यमातून हा जो काही विषय आहे, या दोन्ही विषयाचं एका विषयाचं आपण समाधान केलं की त्याचे नियम कडक केले जातील, ते बंदिस्त केलं जाईल. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं की ईव्ही पॉलिसीला आपण प्रमोट करतोय आणि ईव्ही पॉलिसी जर प्रमोट करून आपण जर यशस्वी करू शकलो तर हे प्रदूषण आपोआप आपण कमी करू शकतो. आता हे पंतप्रधानांचं स्वप्न आहे की ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन सगळं झालं पाहिजे. एका बाजूला असं म्हणतोय आणि कालच या सभागृहात बिल आणलं की ईव्ही पॉलिसीच्या ईव्हीच्या गाड्यांवरचा पण टॅक्स आपण रजिस्ट्रेशन वाढवला. तर हे दोन कुठेतरी कॉन्ट्रॅडिक्टरी होतंय. तर आम्ही आपल्याला विनंती करतो की ईव्ही पॉलिसीच्या बाबतीमध्ये तरी किमान या टॅक्सच्या धोरणाच्या बाबतीमध्ये आपण फेरविचार करून याचा, कारण गव्हर्नमेंटने ऑलरेडी सबसिडाइज केलं होतं याला, त्याचं रजिस्ट्रेशन करताना आपण त्याचे पैसे घेतले नव्हते. तर मला असं वाटतं की त्याच्या बाबतीमध्ये जर आपली पॉलिसी प्रमोट करायची असेल तर आपण त्या ईव्हीच्या बाबतीमध्ये जो टॅक्स वाढवला आहे त्याच्यावरती फेरविचार कराल का, नंबर एक. आणि दुसरा विषय, मुंबईमध्ये जे बांधकाम चालू आहे रस्त्यावरची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे आता विषारी हवा झालेली आहे मुंबईची, त्याचा रिपोर्ट देखील आलेला आहे आणि प्रचंड प्रमाणात मुंबईमध्ये प्रदूषण आता चालू आहे. मुंबईमध्ये डीप क्लिनिंगची एक आता मागच्या मुख्यमंत्र्यांनी डीप क्लिनिंग सुरू केलं होतं, म्हणजे थोडक्यात रस्ते धुणं. तर ते रस्ते धुण्याचं काम परत होणार आहे का? आणि पूर्वीचे मुख्यमंत्री रस्ते धुवायला स्वतः जात होते, आताचे मुख्यमंत्री परत जाणार का रस्ते धुवायला? परब साहेबांनी मला रस्त्यावर आणायचं ठरवलेलं आहे, तर मी नक्की त्याला तयार आहे. पण आपण जो पहिला मुद्दा मांडला तो अतिशय योग्य आहे.